तुम्ही सेकंड फिडल व्हायचं आणि हिला सगळं महत्व हे एक तर पाचवं. तिसऱ्यांदा म्हणाले तो धडावून विचारते पैसे किती घेतले. लंडन मध्ये धपाटी खाल्लेली आहे शूटिंग करताना. शूटिंग फ्लोअरवर तिथल्या परकीय लोकांना पण खायला दिलेली आहेत आणि ते वेडे झालेले. आणि धपाट्याला साजूक तूप असं लावायचं, आपण ब्रेडला बटर लावतो ना तसं, आणि होतं असं. हो, आणि लंडन मध्ये ते जे इमेजेस जे आहेत ते एवढे डेंजरस इमेजेस आहेत दोघांचे. सेकंड गेमच्या नंतर स्पेशली दोघेही होता तुम्ही त्याच्यामध्ये. खरं चांगली माणसं होत की नाही. चांगली माणसं, हो चांगले. जे लोक बायबल खाऊ शकतात ते सगळी ते चांगले आणखी काय आपल्याला हवंच नाही. Today we are in Curry Apla, a restaurant where I have been before, I've eaten here before, आणि इथे जेवण खूप एन्जॉय करायला येते. पण आज मी इथे कम्प्लिटली वेगळ्या कारणासाठी आलो आहे. द रेस्टॉरंट इज द क्रिएशन ऑफ अ वंडरफुल कपल, शेफ इबानी आणि शेफ मॅथ्यू. आणि इबानीची आई मुक्तल, जी माझ्यासोबत जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये माझ्या वर्गात होती, आणि इबानीचे वडील समीर, एक फिल्म मेकर, यांनी मिळून एक आय ओपनिंग, फनी आणि मिनिंगफुल मराठी फिल्म बनवलेली आहे ज्याचं नाव आहे पाप्या. मच लाईक द क्विझिन ॲट करी आपला विथ कारवारी अँड मल्याळी इन्फ्लुएन्सेस. जे वरून सिम्पल दिसतं पण एक बाईट घेता इमिजिएटली लक्षात येते की त्यात खूप डेप्थ आहे, लेयर्स ऑफ स्पाइस आणि जनरेशनल टेक्निक आहे. तशीच ही फिल्म पाप्या सुद्धा सरफेसवर स्ट्रेट फॉरवर्ड स्टोरी वाटते, पण अंडरनीथ खूप लेयर्ड आहे विथ इमोशन, ह्युमर, कॉन्फ्लिक्ट आणि मीनिंग. The film stars 2 award-winning, exceptionally talented actors जे आज माझ्यासोबत इथे आहेत. करी आपल्याचं फॅब्युलस फूड ट्राय करणार आहेत ते, आणि पिक्चर बद्दल गप्पा मारणार आहेत. फर्स्ट, द एव्हर इंटेन्स, ऑलवेज अनप्रिडिक्टेबल गिरीश कुलकर्णी, एक असा कलाकार जो सायलन्सला सुद्धा टेन्शन मध्ये बदलू शकतो आणि ऑर्डनरी गोष्टींना डीपली अनसेटलिंग बनवतो. अँड अलॉंगसाइड हिम द फियर्सली ऑनेस्ट अँड पॉवरफुली ग्राउंडेड राजश्री देशपांडे, जी प्रत्येक फ्रेम मध्ये ग्रिट आणि ग्रेस घेऊन येते. सो चला दोघांना भेटूया आणि दोघांना हा प्रश्न विचारूया की खाने में क्या है. फर्स्ट ऑफ ऑल थैंक यू, वेलकम टू द शो खाने में क्या है में आपका स्वागत है. जसं आपण हम बोलतो. थँक्यू. तुम्ही आम्हाला थँक्यू, आम्ही तुमचे fan आहे. अच्छा, आपण फिल्म बद्दल पण बोलणार आहोत, Obviously. पाप्याबद्दल बोलणार आहोत, हो. पण जेवण आहे आपल्या समोर. काय मस्त आणि आहे. मी फिल्म बघितली आणि ओपनिंग शॉटच जो आहे तो समुद्रात फिशिंग, म्हणजे फिश पकडताय तुम्ही दापोळीला, कोकणात. तर सुरुवात तिकडून करूया आपण की कोकणाचं आणि जेवणाचं एक नातं आहे अगदी. विच इज फॅन्टॅस्टिक. तुम्ही तिकडे जेव्हा शूट करतो तर खायला चान्स मिळाला कोकणी जेवण अरे हो, म्हणजे रोज रोज? अरे जास्त आमचे- खातच होतो. हो अगदी. आमचे डिरेक्टर अँड प्रोड्युसर ना, म्हणजे हा. त्यांचं दिवसभराच्या याच्यामध्ये मला सकाळी व्हॅनिटी मध्ये आल्यानंतर म्हणायचं की यार लंचला मी हा फिश मागवतोय. ते हे आमचं डिस्कशन होतं दिवसाभराचं. त्यामुळे स्क्रिप्ट नाही, कॅरेक्टर नाही, लंचचं डिस्कशन. अगदी 100%. हा. कारण पोट इथे असलं चांगलं की सगळं ठीक असतं ना. ते अगोदर केलं होतं स्क्रिप्ट, कॅरेक्टर, त्याच्यावरनं उपाशी ठेवून खूप वेळ. उपाशी ठेवून केलं होतं. नॉट रिअली, पण म्हणजे त्याच्यावर खूप चर्चा, खूप. पण ते सगळं पुणे मुंबईमध्ये झालं होतं, त्यामुळे तिथलं खाणं ते आपलं अगदी. नेहमीचं. नेहमीच. कोकणात गेल्यावर तिथली मजा काही फारच मौज होती.
आणि त्यामुळे रोज काही ना काहीतरी नवीन मासा खायचा. पण मी काही पूर्ण असा मांसाहारी नाही, पण मासे खायला खूप आवडतात. पण ते कळत पण नाही कुठला काय कसा काय, पण जो येईल तो खायचा. हा आपला आणि आवडला तर का? आणि 101 होते, म्हणजे 101 मासे होते. आणि तुमचा रोलच आहे की तुम्ही मासे पकडतात आणि त्यामुळे थोडं सामान्य ज्ञान घ्यावं लागलं. फक्त खाण्याचंच नाही, पकडायला सुद्धा. म्हणजे काय पद्धतीने त्या गोष्टी करतात, काय नाही करतात, कसं बोलतात वगैरे वगैरे. फार मजा होती त्यामुळे. पहिला म्हणजे आपलं इबानीने फार छान जेवण केलेलं आहे. दिस मेन्यू इज डेडिकेटेड टू द फिल्म बाप्या, बिकॉज कोकणातला आहे तर कोकणाचं मेन्यू आहे. आपण जरा चटकची बघूया काय आहे आपल्याकडे. फणस पापड विथ सिंगाडा चटणी हुमोस, ठेचा स्टफ बोंबील फ्राय, ओला काजू अँड टेंडर कोकोनट सुके, कोंबडी वडे आणि ती प्रॉनची आमटी आहे, भात, आंबोळी, कोकोनट अँड जॅगरी शिरवळे विथ स्वीट कोकोनट मिल्क. चला प्लीज स्टार्ट. आपण स्टार्ट करूया खायला आणि तसंच गप्पा मारूया. मी काय विचारतो की जेव्हा तुम्ही ही स्क्रिप्ट पहिल्यांदा ऐकली तेव्हा तुमचं काय काय रिॲक्शन्स काय होते? कारण इट्स अन अनयुजुअल स्क्रिप्ट. आय कम टू यू इन अ मिनिट बिकॉज यू आर अ व्हेरी, कसं बोलू, अनयुजुअल रोल. तेच सेम. मला पहिल्यांदा फर्स्ट रिॲक्शन अशीच होती की मला कमी महत्व आहे. सगळी तिच्यावर सगळी त्या बाईवरतीच चित्रपट आहे. पण तसं नव्हतं अर्थातच, पण अपेरेंटली तुम्हाला वाटतं तसं ऑन द फेस ऑफ इट. पण त्या दोन जीवांची गोष्ट आहे आणि त्यांचं मैत्र, म्हणजे फ्रेंडशिप, म्हणजे लग्नामुळे मैत्र विरघळून जातं किंवा काय म्हणता येईल त्याला, नष्ट होतं. तर तसं न होता या दोघांनी खूप ते मैत्र टिकवलेलं आहे. आणि त्या मैत्रीची एक प्रकारे गोष्ट आहे, ती मैत्री कोणाकोणाच्या जीवावर उठते असा सगळा तो मधला पट आहे. पण मग लक्षात आलं की हा माणूस जो आहे तो अति इमोशनल आहे आणि त्याचा खूप प्रवास आहे या सगळ्यामध्ये आणि खूप समजूतदार आहे. म्हणजे जो विषय आपण म्हणतो आहोत की खूप वेगळा गंभीर आहे, अशा विषयामध्ये जाणाऱ्या बाईला कोणीतरी मागे तसा मित्र लागतो. मग तो कोण, तिची आई असेल, वडील असतील, कुठली तरी सिस्टीम ती उभी राहिली पाहिजे बाईच्या पाठीमागे, जी आजच्या समाजामध्ये फार गरजेचं आहे. म्हणजे आता हीच आपली हिमानी, तिने हे छान रेस्टॉरंट सुरू केलेलं आहे, तर तिच्या मागे समाजाने, माणसांनी, कुटुंबांनी उभं राहायला पाहिजे. आणि तो संदेश एकतर महत्वाचा आहेच याच्यामध्ये, की बाई एक निर्णय घेते आणि मग त्याची रिॲक्शन येते. समाज काहीतरी म्हणतो, चांगलं म्हणतो, वाईट म्हणतो, बहुतेक वेळा वाईटच म्हणतो. आणि ते वाईट नसून चांगलं कसं आहे हे ती जेव्हा सिद्ध करू पाहते तेव्हा तिच्याबरोबर कोणीतरी सोबत पाहिजे, माणूस कोणतरी लागतो. तर तो माणूस हा आहे, तो आण्या. त्याला सुरुवातीला ट्यूब पेटत नाही, सुरुवातीला तो अडाणीच असतो, कारण तो आपला साधा कोळी माणूस आहे. त्याला एवढं ताणेबाणे कळत नाहीत आणि मॉडर्न सायन्स वगैरे याचा काही त्याला मागमूस नाही. त्यामुळे सुरुवातीची रिॲक्शन त्याची जरा विपरीत आहे की ॲट ऑल का असं त्याला वाटतं. पण देन आणि मग तीच ते गंमत आहे. ते पूर्ण पोल्स अपार्ट, म्हणजे एका ध्रुवावरनं दुसऱ्या ध्रुवावर त्याचा प्रवास कसा होतो आणि तो प्रवास ती घडवून आणते, ती त्याची मैत्रीण. असं मस्त माणूसपणाचा एक प्रवास आहे. आणि माणूस पण नक्की काय असतं अशा काही गोष्टी त्याच्यामध्ये सटली एक्सप्लोअर केल्या गेल्यात. कुणी कुठं कोणाला सांगत नाही, लेक्चर नाही, काय नाही, पण आम्हाला भरून येतं की एक चांगला माणूस चांगल्या बाईच्या बरोबर कसा वागू शकतो, राहू शकतो. पण तो प्रश्न असा आहे की ती बाई आहे का ती बाई नाही आहे? कारण या बाईच्या बॉडीमध्ये एक पुरुष लपलेला असतो पहिल्यापासून. तो नंतर कसं बोलू आपण, यू कम आउट, एक्सप्लोर अँड चेंज. तर त्याच्याबद्दल थोडंसं आपण बोलूया, कारण हा सब्जेक्ट जो आहे तो अनयुजुअल आहे. आम्ही अजूनपर्यंत आपल्या हिंदीमध्ये पण नाही, मराठीमध्ये पण नाही पाहिलेलं नाही की हे होते. आपल्याला वी डोंट नो सो मेनी पीपल हू आर गोइंग थ्रू दिस, पण आपण वाचलंय, ऐकलंय असल्या माणसांबद्दल जे हू आर लिव्हिंग रॉंग जेंडरच्या बॉडीमध्ये जगतायत. ते जेव्हा रोल ऑफर केला तेव्हा आपण जेव्हा ऍक्टिंग करतो तेव्हा आपण बोलतो की बरं ह्या माणसांकडून थोडं हे घेऊया कॅरेक्टर, त्याच्यावर आधारित ठेवूया आपण कॅरेक्टर, किंवा कोण म्हातारा, यंग, काही असेल. पण हा कॅरेक्टर, अनलेस यू नो समबडी पर्सनली हू इज गोइंग थ्रू दिस, तर कसं पहिलं म्हणजे रोल ऐकल्याबरोबर ऑब्व्हियसली सेड मी करणार आहे रोल.
या नाही अगदीच मला जेव्हा यांनी समजून सांगितलं तर बिकॉज आय वॉज ऑलवेज अ पार्ट ऑफ द कम्युनिटी स्पेसेस आणि आय एम इवन पार्ट ऑफ कशिश फिल्म फेस्टिवल ऑल्सो. करेक्ट. तर आय हॅव Yes. लॉट ऑफ फ्रेंड्स Okay. यु नो. पण ऑनेस्टली मी ट्रान्स मेनला नाही भेटले होते कधीच. हम्म. कधीच नाही भेटले होते. मी ट्रान्सजेंडर मध्ये बाकी सगळ्यांना भेटले होते पण मी जे ट्रान्झिशन करून आलेले आहेत त्यांना नव्हते भेटले. तर माझं ज्यांनी जेंडर चेंज जेंडर चेंज करून आलेले जे मेन झालेले म्हणजे दे आर नो मोर फिमेल इन दॅट दे ट्रान्झिशन वेन बिकम दॅट. त्यामुळे मला ते भेटले नव्हते. त्यामुळे माय फर्स्ट थिंग वॉज आय हॅव टू मीट पीपल. somebody like this. आय हॅव टू टॉक टू देम. आय हॅव टू अंडरस्टँड व्हॉट्स ऍक्च्युअली गोइंग ऑन. आणि ते समजून घेणं माझं खूप महत्वाचं होतं. म्हणजे समीर आणि मी आम्ही खूप त्याबद्दल बोललो आणि भेटलो लोकांना आणि ऐकलं आणि इनफॅक्ट स्टोरी पण डिस्कस केली. तर एक ट्रान्समॅन आहे माझा फ्रेंड. अच्छा. तर त्याला मी विचारलं आणि तो मला म्हणाला की एक सांगू का अशी ना स्टोरी एंड मला पण पाहिजे. बिकॉज खूप काही गोष्टींमधून ते लोक जात असतात त्याच्यामध्ये. एक तर लहानपणापासून एक वेगळ्या पद्धतीचा हो. ट्रॉमा. जेव्हा तुम्हाला समजतही नाही काय आय होतंय. नो व्हॉट्स हॅपनिंग आणि इवन द पीपल अराउंड यू इज ऑल्सो नॉट हेल्पिंग यू बिकॉज बरेच मिसकन्सेप्शन. अरे नाही ठीक आहे तू ठीक आहे. अरे ही तर टॉम्बॉय आहे पण ती मुलगीच आहे. सो या सगळ्या जे टॅबूज मधून तेव्हा ते जातंय एक माणूस. त्यामुळे त्याच्यातून बाहेर पडून म्हणून का हा सिनेमा मला खूप महत्वाचा वाटतो की इट्स अ हॅपी फॅमिली फिल्म. इट्स लेट्स नॉर्मलाइज दिस दॅट this happens and this is okay. And let's just talk about it and let's educate ourselves की या सगळ्या गोष्टी ओके आहेत आणि हे जर कुणी या पद्धतीने जाते तर लेट्स जस्ट गेट इन टू काउन्सिलिंग. लेट्स जस्ट हॅव अ कॉन्व्हर्सेशन. आणि इफ समवन इज फीलिंग दॅट वे देन बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये स्टेप घेता येईल. मला वाटते काउन्सिलिंग नुसतं त्या माणसाला नाही बाकीच्या इतर लोकांना पण हवं. सगळ्यांना 100% सोसायटी एक्सेप्ट करणं पण हे एक ऍब्सोल्युटली फारच आवश्यक. त्यामुळे हे याचं बेसिक एज्युकेशन असायला पाहिजे की ही गोष्ट नॉर्मलाइज आहे आणि इट्स अ फॅमिली स्पेस की याच्यामध्ये खूप असं हे नाहीये की अरे काय काय झालं. इट हॅज टू बी इन अ डे टू डे टॉपिक. त्यामुळे हा तुम्ही बघताना सुद्धा असं जाणवणार नाही खूप की अरे हो काय झालं. यू फील हॅपी. यू मीट अन्या यू फील हॅपी. यू मीट बाप्या यू फील हॅपी. यू मीट all the family you feel happy because they are bringing joy to everyone's like even the youngsters who's going to watch it they will also love it because even the younger generation which they are going through and how they are looking at the what is actually happening in the film or with my character with him and how they are looking at it in a positive direction. ते खूप hopeful आहे. त्यामुळे बाप्या is a very very film with a lot of hope and lot of positivity. होप अँड हार्ट. Hope and heart. तुम्ही मी Please have it. घेतो. मी आता अप्रतिम. अधून हा मधून जवळा तो अप्रतिम. मला प्लीज जवळा पास प्लीज करा प्लीज शुअर सर. आणि ती चटणी This is so good. कोकमाची चटणी आणि जवळा. तर सांगायचं काय म्हणजे आमच्या सोसायटीमध्ये एक काय म्हणूया देहाचं एक पॉलिटिक्स आहेच. तुमचा देह काय आहे, चांगला आहे, सुंदर आहे, बलिष्ठ आहे, करेक्ट, काय पासून गोरा आहे, काळा आहे, काळा आहे, सगळं आहे त्यात. हा. मग स्त्री पुरुष आहे, असे सगळे भेद आहेत. बरं इतके संत होऊन गेले, इतकं लोकांनी खूप काय काय सांगितलं की बाबा देहाचं काही नाही, सगळे मातीचे देह आहेत, ते इथेच माती राहणार आहे, तुम्ही उन्नयन करा वगैरे वगैरे. बट म्हणजे तो सोल म्हणून जो आहे, माणूसपणा म्हणून जो आहे, तो एक्सप्लोर करून आणला पाहिजे ना. तो काही जन्मता येत नाही. तर त्याची ही गोष्ट आहे की पहिली रिॲक्शन अवघड असते. म्हणजे काय बंद करा, हे नको, माझ्या आयुष्यात कशाला आलं संकट, अशा अर्थापासून सुरू होतं. पण तिथून सुरू होऊन मग सावकाशीनी समजूत पटत 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 देन आणण्याबरोबर आपण प्रेक्षकांचं पण जनरलायझेशन होतं. प्रेक्षकांची प्रतिक्रिया पहिली अशीच असणार की बाबा हे का म्हणजे, आणि मग सावकाशीनी आपण त्यांना समजवत जातो आणि मग भरून येतं. तो ऍक्सेप्टन्स आपल्या ठाई निर्माण झाला की मग बरं वाटतं की अरे वा वा, मी इतका चांगला माणूस होऊ शकतो. बघावा सगळ्यांनी बघावा. Come together with Drenkies.
everybody good. Oh my God, it's so Imani good. is a really hard worker, extremely talented. अमेझिंग अमेझिंग आहे हे. एक एक गोष्ट म्हणजे ए, तू पहिल्यांदा आलास का इकडे? हो पहिल्यांदा आलो. गिरीशला पुण्या बाहेर जायला आवडत नाही. पुण्यावर व्हेरी ट्रू. Correct. पण मुंबईत मी खास काही वेळा म्हणजे ते साऊथ मुंबईत येऊन ते पोलीस कॅन्टीनचा खिमा हो मग त्या गोष्टी केलेल्या आहेत मी. ते मुक्ताला विचारला जेजेला होतो आम्ही जेजीची सगळी पोरं तिथेच तिकडे त्या माझ्या हो. जेजेच्या मित्रांनी मी नाही मला आला. सवय लागली. अरे पोलीस कॅन्टीन. मला सांगा, इन अ वे बोथ ऑफ यू दोघेही आपण मराठवाड्याला कनेक्टेड आहात. येस. तू तर औरंगाबादची आहे, तू शिकला लातूरला, हा, आणि मराठवाड्याचं क्विझिन जे आहे ना, त्याच्याबद्दल काहीतरी बोलूया का आपण हो, हो. जेवणाबद्दल? मला म्हणजे? खूप डिस्कस करायला आवडतं अरे जेवण. फारच. आय नो. मी आता काल परवाच माझा एक मित्र आहे, हम्म, माझी मुलगी परदेशात शिकते, हम्म, तर जी चालली होती हम्म. तर माझ्या मित्रांनी त्याच्या बायकोनी काहीतरी करून दिलं तिला, नारळाच्या वड्या वगैरे तो द्यायला आला होता. तर विषय असा झाला हम्म. की त्या आमच्या मित्राची बायको धपाटे पण खूप भारी हो करते. हो हो. आता मराठवाड्यात धपाटे, मराठवाड्यात धपाटे धपाटे. आमच्याकडे मिळतात. हा. दही धपाटे, दही धपाटे धपाटे. हा प्रकार मराठवाडी धपाटे ते इतकं भारी लागतं. लसणाची चटणी म्हणा, शेंगदाण्याची हो. चटणी, थोडं दही आणि हम्म. धपाटी. मी परदेशात शूटिंगला जातो तेव्हा मी बरोबर धपाटी घेऊन जातो. एक तर ते टिकतं. पण ते टिकू शकतात हो. धपाटे. हम्म. माझ्या धपाटे. मावस बंधूंच्या म्हणजे माझ्या वहिनी आहेत त्या औरंगाबादलाच असतात. तर त्यांना माझा फोन जातो की असं असं आहे. कुठलंही शूटिंग असलं समजा तरी सुद्धा इव्हन कोकणात जाताना सुद्धा बरोबर मला सेफ वाटतं. पुणे सोडतोय तर धपाटी बरोबर असू द्या. स्वतः घेऊन चाललोय मी, बरं वाटतं. मी लंडनमध्ये धपाटी खाल्लेली आहेत. शूटिंग करताना हो. शूटिंग फ्लोअरवर तिथल्या परकीय लोकांना पण खायला दिलेली आहे आणि ते वेडे झालेले. मी आणि सुद्धा- धपाट्याला साजूक तूप असं लावायचं, आपण ब्रेडला बटर लावतो ना तसं. आणि मग तो असं आणि लंडन मध्ये मी सुद्धा जेव्हाही मी बाहेर जाते तेव्हा माझ्याकडे चटण्या असतात. चटण्या म्हणजे काय ना, एक तर बाकीचं तिथलच्या म्हणजे आता सॅलेड हा. किंवा काय काही घ्या तिथे हा. तशी टेस्ट नाहीये. त्यामुळे अशी कारळाची चटणी, जवसाची चटणी, शेंगदाण्याची चटणी काय असतं ना की थोडस असं टाकलं, भातावर पण असं टाकलं ना. हे बोंबलाचे काटे खायचे असतात ना. हो, चांग- ते बारीक बारीक मला एकदम जरा भीती केसच वाटते. असतात ते काटे हो. नसतात. हा, मी तर खाल्ले बाबा. खातो मी पण. मुंबईवाल्यांना Sorry. सगळं माहिती आहे बोंबील तर काय करायचं पुढं. बोंबील इतका सुका असा आणि मोह ओला घालतो. बोंबील. सॉरी पण पण भीती घालतो. इंटरप्ट केलं. हम्म. नाही नाही तर it's त्यात okay. चटण्या. झालं हा, बस झालं. चटण्या. चटण्या, वर्ण, वरण. वेगवेगळी वर्ण म्हणजे आमट्या. हा. भोकरी वरण म्हणून एक असतं, येसर आमटी म्हणून एक असते. हा. माझं आंबेजोगाई हे पातोडे. आजोळ आहे. हम्म. पातोडे. आमची आजी साधारणपणे 7 ते 8 प्रकारची लोणची करायची. आंब्याचे वेगवेगळे प्रकार म्हणजे आमरसाच्या पोळ्यापासून वेगवेगळ्या म्हणजे त्याची आमरसाच्या वाळवणाच्या पोळ्या. पोळ्या. हो हो, अर ते तर फार फारच सुंदर. आंब्याची पोळी. हम्म. अरे मी पाठवतोच तुम्हाला. हो, अमेझिंग. तुम्ही मला लोणचं पाठवणार आहात कारण ते घरच्या कैऱ्यांचं होते लोणचं पाठवणार आणि आंब्याची. आंब्याची पोळी. बरं, आपण परत पिक्चर कडे वळूया थोडस. स्टोरी टेलिंग मध्ये गंभीर त्यात विनोद सब्जेक्ट असतो. आहे पण देर इज अ लॉट ऑफ ह्युमर. कधी कधी मोस्ट ग्रेव्ह सिच्युएशन मध्ये ह्युमर शोधणं पण एक कला आहे, आर्ट आहे आणि इट्स अ ग्रेट वे ऑफ स्टोरी टेलिंग. मला काय वाटतं की आपल्या नॉर्मल आयुष्याचा तुम्ही जर हम्म. क्रॉस सेक्शन घेतला तर त्याच्यामध्ये गंभीरपणाने आपण बोलतो आणि त्याच वेळी विनोद घडतच असतो. हो. त्याला दृष्टी पाहिजे ते टिपायला. सो यू नीड टू हॅव दॅट आय, कीन आय. तर ते समीर तिवारी हे तुम्ही जर पाहिलं त्यांना भेटलात तर त्यांना काही टेन्शन आहे का नाही असा प्रश्न पडतो. मराठी सिनेमा करता तुम्ही ओके? तर आणि ते निर्माण पण करताय वगैरे वगैरे. म्हणजे ह्या पद्धतीचं पॅशन ज्या माणसाकडे असतं त्याला एक विशिष्ट विनोदाची दृष्टी असावीच लागते. जगण्याकडे वेगळ्या पद्धतीने बघायला येणारा माणूसच असं धाडस करू शकतो असं माझं मत आहे. आणि त्यामुळे तो म्हणजे इट वॉज लेस्ड विथ ह्युमर, व्हेरी पिक्युलियर, युनिक. मग त्याच्यावर आम्ही बसून बऱ्याच अजून कामं केली, बोललो त्याच्यावर, खूप काम केलं स्क्रिप्टवर. एका बाजूला ते खूप रिअलिस्टिक हवं होतं. म्हणजे ते त्याच्यात कुठला ड्रामा त्या अर्थाचा नको होता कारण विषयातच एवढा ड्रामा आहे, खूप ड्रॅमॅटिक आहे विषय.
तर तसं असताना मांडणी त्याची करताना त्याचं प्रेझेंटेशन ट्रीटमेंट आम्हाला रिअलिस्टिक अशी करायची होती आणि त्यामुळे मग त्यातनं तो विनोद आपोआप आला. हा. आता जर तुम्ही कोकणातल्या माणसांना भेटलात म्हणजे कोकणात, त्यांची जी अदब आहे हा. तीच वेगळी आहे. हा. तर ते आरे तुरेवर बोलायला लागतात हो, सुरुवात, हो, हो. आणि ते कोणाचं काय मुलाईचं ठेवत नाही, तुमचं वय काय ना काय, ते हा. डायरेक्टच त्याला जमिनीवर आणून बोलतात. करेक्ट. तर अशा पद्धतीचा एक वेगळा खुमार त्याच्यामध्ये आहे, त्याच्या बोलण्यामध्ये. सो त्या सगळ्याचा विचार करून, बट इट शुड बी ॲक्सेसिबल टू ऑल अदर महाराष्ट्रीयन्स. आपल्या Correct. महाराष्ट्रातल्या बाकीच्या मंडळींना पण ते खूप एकदम, कारण मालवणी बोललं तर जरा ते कधी कधी डोक्यावरून जाते. बंपर जातो. पण नुसतं आपण सिच्युएशनच बघितलं की ही मुलगी पुरुष झालेली आहे. हम्म. आता इतर लोक जे गावात आहेत त्यांचे रिॲक्शन्स आहेत, होय. नातेवाईकांचे रिॲक्शन्स आहेत, होय. काही हेट करतात, त्याच्यावर अगदी. खूप वाईट बोलतात. त्याच्यामध्ये पण ह्युमर फाईंड करणं एक आर्ट आहे की नाही, कारण होय. ते टोचून टोचून बोलतायत, गोष्टी बोलतायत, विचार हर्टफुल. आय नो, खरं. त्याच्यामध्ये पण एक तर तेच ती फिल्म मेकरची दृष्टी आहे ना. हा. फिल्म मेकर त्या सगळ्या गोष्टीकडे पाहतो कसं, ह्यातनंच ते येतं. त्यांना ते असं खूप गांभीर्याने पाहायचं नाहीये, त्यांना ते सहजच पाहायचं आहे, जेणेकरून हा प्रश्न समाज सहजगत्या ऍक्सेप्ट करेल की हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे इट्स ओके, होतं असं, आता व्हायला पाहिजे. पूर्वापार होत आले बाय द वे, महाभारतापासून त्याच्या अलीकडे पासून आमच्याकडे होतं. करेक्ट. हो, आणि आपल्याकडेच नाही, जगभरात. जगभर. सो या परंपरा आहेतच. निसर्ग त्याचं काम करत राहतो, त्याची क्रिएशन्स करत राहतो. तुम्हाला मला कळत नाही म्हणून आम्ही आपलं उगाच सरप्राईज होतो. सो इट ऑल डिपेंड्स ऑन द, काय म्हणूया, विजन ऑफ द फिल्म मेकर. तर तीच मुळात थोडीशी खेळकर आहे, समजुतीची आहे. आणि दोन देऊन दोन घेऊन असं आपल्याकडे म्हणतात ना, की तुमचं दोन माझं दोन, असं भांडण नाही करत. करेक्ट. तुमचं माझं दोघांचं मिळून असं पुढे जाऊया, अशी दृष्टी असल्यामुळे ते मला असं वाटतं तो ह्युमर खूप नॅचरल, ऑर्गॅनिक आला. आणि तो करतानाही मग त्यामुळे आम्हाला अवघड नाही गेलं. करेक्ट. नाही तर परत ते बळच ह्युमर म्हणून ह्युमर करा, तसं नाही, तसं ते काय म्हणजे आम्ही दोघेही खूप नाठाळ आहोत त्या बाबतीत. ते आम्हाला आलं नसतं मुळात, ते करता नसतं आलं. कारण तुमचे जे इमेजेस जे आहेत ते एवढे डेंजरस इमेजेस आहेत दोघांचे, सेकंड गेमच्या नंतर स्पेशली दोघेही होता तुम्ही त्याच्यामध्ये, आणि काय डेंजरस रोल केला दोघांनी यामध्ये. खरं चांगली माणसं होत की नाही, चांगली माणसं. हो, चांगले. जे लोक बायबर खाऊ शकतात ते सगळी ते चांगली चांगले माणसं. आहोत. आणखी काय आपल्याला हवंच नाही. तर एक म्हणजे पहिल्यांदा मी तुम्हाला दोघांनाही कॉंग्रॅच्युलेट करतो, कारण हे पिक्चर सॉलिड झालेलं आहे Thank you. आणि सगळ्यांनी बघावं अशी माझी पण इच्छा आहे, सगळ्यांची इच्छा आहे. आणि आम्हाला दोघांना पारितोषिक मिळालंय ह्याच्यासाठी- ऍक्टिंग इंडिव्हिज्युअल. हो, ह्याच पिक्चरसाठी त्या पिफ मध्ये. हो, पिफ मध्ये मिळालं. आणि ते इंटरनॅशनल आणि ज्युरीने बेस्ट गेलं. फिल्म ऑल्सो. बेस्ट फिल्म. बेस्ट फिल्म, Best अर्थात film बेस्ट and फिल्म best actors both in PIF. So this film is a must watch. Okay, it's a really unusual. म्हणून काय म्हणजे तुम्हाला आवडावा, आपलं प्रेक्षकांना आवडावा असं नाही. आमचा अभिनय सिनेमा नक्की आवडेल, आमचा अभिनय समजा नाही अभिनय जरी आवडला. आवडणारच आहे. कारण पण मी तुम्हाला एक असा विचारला प्रश्न की असा एवढे वर्ष तुम्ही दोघेही आता काम करतायत, कुठला एक रोल आहे ज्याने तुमचं म्हणजे प्रभावित जास्ती झालात तुम्ही आणि ऍक्टिंग बदलली त्याच्यामध्ये आणि एक एव्होल्युशन झालं, असा कुठला रोल आहे तुमचा? ऍक्टिंग बदलली का नाही माहित नाही, माणूस बदलला की त्याचं सगळं पुढं बदलतं. करेक्ट. त्यामुळे हा जो रोल होता पर्टिक्युलर, हा. आन्या नावाचा माणूस, त्याची करुणा फार चांगली आहे. मी तेवढा चांगला माणूस नाही ऑनेस्टली, आणि माझ्यासाठी खूप अवघड होतं. त्यामुळे मी खूप त्रास दिला शूटिंगच्या वेळेस, कारण ते समजून घेणं हे खूप अवघड गोष्ट होतं. आणि तुम्ही सेकंड फिडल व्हायचं आणि हिला सगळं महत्व हे एकटं पाचवायचं. तिसऱ्यांदा म्हणाला तो. नाही, ती खरीच गोष्ट आहे. आणि बरं, हा धडावर विचारते पैसे किती घेतले. ते आता देणार आहेत. आता सिनेमा खूप गाजला की ते मला लगेच एक छान तिथे खडक वाचल्याच्या डोंगरावरती घर बांधून देणार. तुम्ही ऍक्टिंग का करता, तर तुम्हाला वेगवेगळ्या माणसांच्या जगण्याबद्दल कुतूहल असतं. करेक्ट. आता कोणाला जी काय म्हणजे त्यांचं खाण्यावरचं प्रेम किती शुद्ध, सात्विक, विशुद्ध आहे असं मला एक कुतूहल वाटतं. आणि मी ते दाखवू शकीन का, समजा मी रोल करायचा म्हणला एखादा, तर मला जमेल का, असा एक प्रश्न असतो. आणि त्याच्यामुळे मजा असते. म्हणून ऍक्टरला छान वेगवेगळी आयुष्य त्या अर्थाने जगता येतात. पण त्यातलं काहीतरी घेऊन स्वतःला समृद्ध तो करतो का नाही हा प्रश्न आहे. तर जो तुम्ही विचारलात, तर तसा हा आन्या जो आहे त्यांनी मला थोडंसं सर्वसमावेशक केलं, ऍक्सेप्टन्स माझं वाढवला. मी पण त्याच ऑर्थोडॉक्स काही विचारांचा होतो आणि अवघड होतं मला सुद्धा
ते सहज स्वीकृती म्हणजे प्रत्यक्ष जेव्हा तुम्ही जगायला लागता म्हणजे बोलताना म्हणता तुम्ही हो स्त्री आणि पुरुष अगदी समान वगैरे पण जेव्हा राजश्री देशपांडेला महत्व जास्ती मिळतं तेव्हा तुम्हाला अडचण होतेच ना म्हणजे तिच्या कॅरेक्टरला सांगायचं कारण म्हणजे हेच आहे एक्झॅक्टली आयुष्य दुसरं तिसरं काही नाही हेच आहे की तुम्ही काम करत करतच समृद्ध आणि चांगलं होत जायचं आहे जेणेकरून तुमचं बॅगेज गळून जाईल किंवा माझा इगो आहे माझं काय ते गळून जाईल देहाचं चोचले मग असंच करतो तसंच करतो ते गळून जाईल मला हेच खायला पाहिजे तेच खायला पाहिजे अमुकच हे गळून जाईल साधेपणाकडे तुम्ही जाल आणि फोकस तुमचा मग कामाकडे राहील कारण काम रिवॉर्डिंग आहे ते कितीतरी देतंय तुम्हाला गिरीश म्हणत होता की पिक्चर मध्ये तुला जास्त इम्पॉर्टन्स मिळाला त्याला कमी ह्या इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी जास्त इम्पॉर्टन्स घेतलाय नाही, नाही, तोच बोललाय कंटिन्युअसली नेहमी तिकडे पण ते एडिट होणार आहे माझं त्याचाच इम्पॉर्टन्स सगळीकडे जास्त आहे. पण मला सांग हा जो रोल केला तू इट वॉज चॅलेंजिंग आहे की नाही कारण यू आर ऍक्च्युली प्लेइंग अ वुमन अँड मॅन 2 डिफरंट रोल्स आहेत आणि एकच रोल आहे काय प्रेपरेशन केले तू आणि थिंकिंग मध्ये कसा हा कॅरेक्टर कसा इव्हॉल्व्ह केलास तू आतापर्यंत जेवढी कामं केली मी म्हणजे ट्रायल बाय फायर असो त्याच्यामध्ये मी म्हणजे जवळजवळ मी 4 बायोपिक केले आतापर्यंत म्हणजे पहिलं एक ते ट्रायल बाय फायर ज्याच्यामध्ये नीलम कृष्णमूर्ती जे आहे त्यांचं मी रोल केला आता मी आणि अभय देओल होतं त्याच्यात आणि इस्मत चुगताई केला मी मंटो मध्ये सावित्रीबाई फुले केला सत्यशोधक सिनेमामध्ये असे प्रत्येक रोल किंवा इव्हन सेक्रेट गेम्स मधली सुभद्रा प्रत्येक रोलचं एक वेगळंच एक प्रिपरेशन होतं आणि ते कंटिन्युअस चालतच राहतं आणि मला असं वाटतं की मी जेवढं समाजामध्ये काम करतेय माझ्या नभांगण नावाची माझी फाउंडेशन आहे जिथे मी मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांसोबत काम करते ते पाणी एज्युकेशन आणि असं बऱ्याच हेल्थ केअर या सगळ्यांवर मी काम करते तर माझ्यासाठी समाजाला बांधून जे काम आहे त्याच्यामध्ये मी खूप जास्त शिकते आणि मी जे कॅरेक्टर आतापर्यंत केलेले आहे ते सगळे समाजातला भाग आहे त्यामुळे बाप्या हा सुद्धा एक समाजातलाच भाग आहे त्यामुळे मला प्रिपरेशन करण्यासाठी मला त्या समाजाबरोबर राहून त्यांच्याकडून समजून ती सेन्सिटिव्हिटी त्या सेन्सिबिलिटी घेऊनच मला ते प्रिपेअर करावं लागणार आणि ही म्हणजे मला असं वाटतं की ते प्रिपरेशन संपलं नाही आजही मी शिकतेच आहे समीरीने सुद्धा स्क्रिप्टमध्ये सगळ्या गोष्टी ऑलरेडी लिहिलेल्या होत्या त्यामुळे स्क्रिप्ट आधीच होती त्याच्यावर आम्ही खूप डिस्कशन केल्यावर आणि आम्ही कम्युनिटी बरोबर आम्ही सगळ्यांच्या बरोबर केल्यानंतर आणि त्यानंतर मग गिरीश कारण गिरीशचं यामधलं आणि त्याचं जे नॉलेज आहे त्याच्याबद्दल तर आम्ही सगळे मिळून ऍक्च्युली तो बनवला आहे त्यामुळे एक आहे ना की ज्या प्रकारचं कॅरेक्टर आहे तुझं त्याच्यामध्ये कॅरिकेचर होण्याची पण शक्यता आहे की यू आर अ वुमन ट्राइंग टू बी मॅस्क्युलन मग ते जरा जास्ती असं होण्याची पण शक्यता आहे पण ते बॅलन्स करणं पण मी जे फिजिकली बॅलन्स करणं क्राफ्ट मध्ये तुमच्या पण तेच ना की तुम्ही जेव्हा ट्रान्सफॉर्मेशनच्या याच्यामध्ये तुम्ही असता तेव्हा जरुरी नाहीये की त्या पद्धतीनेच तुम्हाला ते कॅरी करायचंय आता काही जे आहेत जसे आता पाशा जो आहे दिल्ली मधला इज अ ट्रान्समॅन करेक्ट आणि त्याने ही कॅरीड बॉडी बिल्डिंग इन हिज लाईफ त्यामुळे त्याने ते त्या पद्धतीने केलं तर इव्हन आमच्या याच्यामध्ये आम्ही जवळजवळ 2-2.5 महिने आम्ही ते पण नाही करत होतो कारण मी जस्ट ट्रायल बाय फायर संपून माझं वजन तेव्हा मी 16 किलो वाढवलं होतं त्या रोलसाठी ते कमी करून मला जर यामध्ये जायचं असेल बाप्यामध्ये तर मला ते एक नॉट मॅस्क्युलिनिटीच्या याच्यामध्ये पण एक तो फिटनेसचा एक स्पेस मी आणला होता कारण ते जे कॅरेक्टर आहे शैलेजा आणि शैलेश तर शैलेजा इज ऑल्सो फ्रॉम अ पर्टिक्युलर बॅकग्राऊंड आणि ती कशी वाढली आहे ती कशा पद्धतीने राहिलेली आहे त्यामुळे तो फिटनेस एक पार्ट होता तिच्या याच्यामध्ये वी कॅरीड दॅट शी इज अ फिट मॅस्क्युलिन पर्सन बिकॉज शी लव्स टू लाईक यू नो रन अँड शी लव्स टू प्ले फुटबॉल अँड शी लव्स टू like you know behave like you know ki as a tomboy and there is a lot of like you know it's true that there are a lot of women in fact I grew up also like a tomboy in the family जेव्हा माझ्या घरी माझ्या वडिलांनी सांगितलं होतं की तू पॅन्ट शर्ट घालून टाक काय फ्रॉक घालून फिरते सो यू नो इट वॉज क्वाईट अ नॉर्मल थिंग ॲट दॅट टाइम ऑल्सो तर मी शैलेश आणि शैलेजासाठी प्रिपेअर होताना सुद्धा त्या रिजिम मधून गेले टू
give that kind of a body structure. I'm hoping that everybody will watch the film and Please, because please, it's please. बघा. just it's fantastic and I don't think you should be a Maharashtrian to watch this film. There are subtitles, so everybody, subtitles. whichever Everybody language, can, yeah. language should not be a barrier to watch. So please watch the film. आणि I hope जेवण चांगलं होतं. अप्रतिम अप्रतिम. अख्ख्या फॅमिलीचीच हे आहे म्हणजे फादर मदर डॉटर सगळ्याच Son-in-law. ती स्टोरी सन इन लॉ सगळ्यांनीच केलेलं आहे. तर आहे थँक्यू व्हेरी मच. थँक्यू Yes. व्हेरी मच. आय विश यू Pleasure, बेस्ट sir. ऑफ लक Thank you you. so much. फिल्म. Thank you करी आपला. हो. Lovely food. हिमानीचे पण खूप खूप आभार. I know. आणि आता हे कट झाल्यावर आपण आता कट निवांतपणे- झाल्यावर आता बरं हा निवांतपणे- तेच मी ते विचारणार होतो की जेवण आहे ना पुन्हा अजून कारण हे सगळं खायचंय संपवायचंय खायचंय, प्लीज correct. कारण करी आपला हा. ही जी काही आपलेपणा आहे तो अप्रतिम आहे तर मला दिसतंय म्हणजे ते ते गोडवालं आहे काय? Oh, गोड आपण ते खाऊया. खायचंय आता तो अगर आपको ये एपिसोड अच्छा लगा तो प्लीज राइट टू अस, सब्सक्राइब कीजिए, शेयर कीजिए और कमेंट कीजिए और I know. आते रहिए, खाते रहिए, खाते और- रहिए, आते रहिए और पूछते रहिए. ओके, आते रहिए, खाते रहिए और पूछते रहिए. पूछते रहिए खाने में क्या है? खाने में क्या है लव यू Thank you Thank you so much. much. Pleasure, pleasure. I know. पण गप्पा पण छान झालं मारायला गप्पा मजा छान येते, झाल्या गप्पा मारायला मजा येते मजा येते. आणि इतकं छान खाणं असल्यावर प्लीज प्लीज हे मला वाटते अप्रतिम जेवण अप्रतिम फॅन्टॅस्टिक. अगं So good. Oh,